Namaskar, hi, hello, welcome to our famous YouTube channel Ask in Detail Enriching Knowledge. Friends, we have started the series of distributed systems or we can say distributed computing concepts. तर आजचा आपला पॉइंट आहे सेकंड नंबर गोल्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम ह्या कन्सेप्टबद्दल चर्चा केली, डेफिनेशन बघितली. डेफिनेशनमध्ये आपण हे समजून घेतलं की डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम म्हणजे काय. एक डायग्रामसुद्धा होती, त्यावरून आपल्याला समजलं की डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम्स म्हणजे कनेक्ट केलेले नेटवर्कमध्ये असलेले कम्प्युटर्स जे आहेत तर एकापेक्षा जास्त, पण दिसताना किंवा ऑपरेट करताना किंवा कम्युनिकेट करताना आपल्याला असं वाटतं की ती एकच आहेत. ठीक आहे. आता हे सगळे जे डिस्ट्रीब्युटेड सिस्टीमचे आपण कन्सेप्ट बघितले तर याचे नेमके फायदे काय किंवा हे कशासाठी करायचे, तर आजचा पॉईंट आहे गोल्स. चला सुरुवात करूयात गोल्स समजून घेण्यासाठी. सो हिअर वी आर विथ द गोल्स ऑफ डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम्स. डिस्ट्रीब्युटेड सिस्टीमचे बरेचसे गोल्स आहेत, त्यापैकी कोणते आहेत काय आहेत आपण बघूयात किती आहेत ते. आता इथे काही गोल्समध्ये इंट्रोडक्शन काय दिलेलं आहे, आपण एक पहिली लाईन वाचून बघूयात. जस्ट बिकॉज इट इज पॉसिबल टू बिल्ड डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम्स डज नॉट नेसेसरीली मीन दॅट इट इज गुड आयडिया. बघा म्हणजे काय म्हणते की सगळंच अगदी व्यवस्थित आहे किंवा चांगलंच आहे असं धरून चालत नाही. तर आपल्याला ह्या पण गोष्टी बघणं आवश्यक आहे की देअर आर सम प्रॉज अँड कॉन्स, मीन्स देअर आर सम ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. आणि जेव्हा आपण एखादी सिस्टीम बनवतो तर आपण ते बनवतो कशासाठी हे पण महत्त्वाचं आहे, आणि बनवल्यानंतर होणारे चांगले किंवा वाईट परिणाम हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत, याचासुद्धा विचार केला गेला पाहिजे. ठीक आहे. तर चला आपण हेच ह्या पहिल्या पॅराग्राफमध्ये जी थेअरी दिलेली आहे ती आपण आता मराठीत समजून घेतली. आता महत्त्वाचा सगळ्यात पहिला आपला गोलपासून सुरू करू. मेकिंग रिसोर्सेस अवेलेबल किंवा ॲक्सेसिबल. ठीक आहे. आता रिसोर्सेस म्हणजे काय, उदाहरणार्थ कम्प्युटर किंवा प्रिंटर किंवा स्कॅनर हे सगळे काय आहेत तर रिसोर्सेस आहेत. कॅमेरा, दीज आर द रिसोर्सेस. तर मग सगळ्यात पहिलं गोल काय आहे आपल्या डिस्ट्रीब्युटेड सिस्टीमचं, तर रिसोर्सेस अवेलेबल करून देणे. आपण कालच उदाहरणामध्ये बघितलं गुगल हे एक डिस्ट्रीब्युटेड सिस्टीमचं खूप चांगलं उदाहरण आहे. तर गुगल आपल्यापर्यंत काय पोहोचवतं आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुगल आपल्यापर्यंत पोहोचवते डेटा, आणि डेटा इज ऑल्सो वन ऑफ द मेन रिसोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर रिसोर्सेस आपल्यापर्यंत पोहोचवून देणे हा सगळ्यात पहिला गोल आहे डिस्ट्रीब्युटेड सिस्टीमचा. ठीक आहे. आता इथे तुम्ही बघू शकता जे आपण आत्ताच बोललो ते इथं पहिल्याच लाईनमध्ये दिलेले, लाईक प्रिंटर्स, कम्प्युटर, स्टोरेज फॅसिलिटीज, डेटा फाईल्स, वेब पेजेस, नेटवर्क्स, कॅमेराज, प्रिंटर्स, स्कॅनर्स, ऑल दीज आर द रिसोर्सेस. डिस्ट्रीब्युटेड सिस्टीमचं एक साधं उदाहरण आहे, आपण नेट कॅफेमध्ये जातो किंवा आपल्या कम्प्युटर लॅब्स असतात जिथे आपण प्रॅक्टिकल करतो, तिथे सगळे कम्प्युटर एकमेकांना कनेक्टेड असतात, पण प्रिंटर मात्र एकच असतं. तर हे प्रिंटर सगळ्याच कम्प्युटरवर अवेलेबल झालं ते नेटवर्कमुळं, म्हणजेच ते डिस्ट्रीब्यूट झालं प्रिंटर, बरोबर आहे. तर यालाच म्हणतो आपण रिसोर्स अवेलेबल करून दिला, सगळ्यांपर्यंत पोहोचून दिला. दिस इज द फर्स्ट गोल ऑफ डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम. हेच या दोन्ही पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे, तुम्ही हे सहज वाचून घेऊ शकता. त्यानंतर आपण पुढच्या गोलकडे बघूयात. डिस्ट्रीब्युशन ट्रान्सपरन्सी म्हणजे काय. डिस्ट्रीब्युशन ट्रान्सपरन्सीचा अर्थ असा की जे काही डिस्ट्रीब्यूट तुम्हाला करून दिलेलं आहे किंवा कोणते रिसोर्सेस तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत तर त्यामध्ये ट्रान्सपरन्सी असावी. म्हणजे काय, तर पूर्णपणे सगळंच तुमच्यासमोर ओपन सुद्धा नसतं, आणि जे महत्त्वाचं आहे ते तुमच्यापासून लपवून सुद्धा ठेवता येत नाही. ट्रान्सपरन्सीचा अर्थ दोन्ही बाजूने घेणं आवश्यक आहे. आता इथे काय म्हणत आहेत तर आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया. इथे हे बघा, हे आहे ट्रान्सपरन्सी, आणि या ट्रान्सपरन्सीचा अर्थ किंवा डिस्क्रिप्शन इथे दिलेलं आहे. सो देअर आर नियर अबाउट 8 okay, 8 transparencies are there. Access, then second this, third, fourth, fifth, sixth, 7. Okay, there are 7 transparencies are given. The first one is access. म्हणजे काय, तर तुम्हाला ॲक्सेसिंगची ट्रान्सपरन्सी दिलेली आहे. आपण जेव्हा एकमेकाला कम्प्युटर जोडलेले असतात तर एकमेकांचा डेटा आपण बघू शकतो लॅबमध्ये, ही झाली ॲक्सेसिंग ट्रान्सपरन्सी. त्यानंतर लोकेशन. आता लोकेशन म्हणजे काय, आपल्याला बऱ्याच वेळेला लोकेशन दिसतात
किंवा तिथं वेबसाईटवर आपण लोकेशन बघतो किंवा कुठल्याही रिमोट कम्प्युटरचं लोकेशन आपल्याला माहीत असतं, सर्व्हरचं लोकेशन आपल्याला माहीत असतं, पण तुमच्यापासून ते रिसोर्सेसचं एक्झॅक्ट लोकेशन कुठं आहे हे तुमच्यापासून लपून ठेवलेलं असतं. उदाहरणार्थ आता गुगल तुम्ही वापरताय, पण गुगलचं जी काही माहिती तुमच्यापर्यंत आलेली आहे ती माहिती कुठल्या सिस्टीमवरून आली आहे हे तुमच्यापासून मात्र लपवलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या दिलेल्या आहेत ह्या इतक्या ट्रान्सपरन्सी आहेत ज्या तुमच्यापासून लपवल्या जातात, म्हणजे ह्या ट्रान्सपरंट जास्त नसतात किंवा ठेवल्या जात नाहीत का. त्याच्यामागं कारणंसुद्धा आहेत. उदाहरणार्थ आता मायग्रेशन म्हणजे कम्प्युटर जर सर्व्हर मायग्रेट केलं किंवा एका सिस्टीमवर दुसऱ्या सिस्टीमवर हलवलं किंवा रिलोकेट केलं तर हे तुमच्यापासून लपवलं जातं. तुम्हाला हे थोडीच कळणार आहे की गुगलचं सर्व्हर आज या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे, तुमच्यापर्यंत हे येणार नाही. त्यानंतर रिप्लिकेशन म्हणजे कॉपी करून ठेवण्यात आलेली हे तुमच्यापर्यंत येणार नाही. त्यानंतर कॉन्करन्सी, मग फेल्युअर म्हणजे उदाहरणार्थ सर्व्हर फेल झाले किंवा सर्व्हर डॅमेज झाले तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्यापासून लपवलेल्या असतात आणि ह्या लपवणं सुद्धा आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचं गोल आपण समजून घेऊया, डिग्री ऑफ ट्रान्सपरन्सी. जो आत्ताच आपण महत्त्वाचा पॉईंट बोललो की ट्रान्सपरन्सी किती द्यायची किंवा ट्रान्सफर काय ठेवायचं आणि काय ठेवू नये हे सुद्धा महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे न्यूजपेपरचं, इथे वाचून घेऊ शकता तुम्ही. न्यूजपेपरचं एक्झाम्पल दिलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक न्यूजपेपर, आपल्या घरी जो पेपर येतो तो सकाळी 6-7च्या नंतर येतो. बघू शकता तुम्ही इथे सकाळी 7 AM. पण खरं बघितलं तर हे सगळे न्यूजपेपर हे सकाळी म्हणजे रात्री 12 वाजताच अपलोड झालेले असतात वेबसाईटवर. तर आपण जे पेपर सकाळी 7ला बघतो तो तसा पाहिला तर तो उशिराच मिळालेला आहे किंवा तो शिळा पेपर आहे, कारण न्यूज तर रात्री 12 वाजताच ऑनलाईन आलेली असते. तर हे एक सिम्पल एक्झाम्पल होतं. ठीक आहे. आता इथे सुद्धा काही महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहेत, तुम्ही ते सहज बघू शकता, वाचू शकता. आपण जे आत्ता बोललो की बघा या पहिल्या लाईनमध्ये काय सांगितले, फायनली देअर आर सिच्युएशन्स इन विच इट इज नॉट ॲट ऑल ऑब्वियस दॅट हायडिंग डिस्ट्रीब्युशन इज अ गुड आयडिया. सगळंच लपवणं सुद्धा योग्य नाही आणि सगळंच दाखवणं सुद्धा योग्य नाही. तर हेच ह्या सेकंड गोलचं काम होतं. आता आपण बघूया तिसरं गोल, जे आत्ताच आपण बोललो की सगळंच दाखवणं हे सुद्धा योग्य नाही, ओपननेस. पण काही गोष्टी ह्या सांगाव्याच लागतात, बरोबर आहे. काही गोष्टी ह्या युजरपर्यंत पोहोचल्याच पाहिजेत. जर सगळंच झाकून ठेवलं तर ते संशयास्पद सुद्धा होऊ शकतं. तर काय काय गोष्टी आपल्याला ओपनली दिसतात किंवा काय काय गोष्टी आपल्याला माहीत असतात. उदाहरणार्थ आपल्यापर्यंत सर्व्हिसेस येतात सगळ्या. गुगल आपल्याला ईमेलची सर्व्हिस देतं फ्रीमध्ये किंवा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतात, डेटा पोहोचतात, ह्या सगळ्या ओपन आहेत. त्यानंतर नेटवर्क आपल्यापर्यंत माहिती आहे किंवा फॉर्मॅट्स आपल्यापर्यंत आहे, कंटेंट आपल्यासमोर आहे, मीनिंग ऑफ मेसेजेस आपण उदाहरणार्थ कोणाला काय सेंड केलं किंवा कोणाला काय आपण कोणाकडून रिसीव काय केलं, या सगळ्या गोष्टी ह्या ओपन असतात, सर्वांपर्यंत पोहोचतात. आता अजून एक चांगलं उदाहरण म्हणजे फेसबुक असेल किंवा अजून कुठलेही मेसेंजर्स असतील किंवा सोशल मीडिया साईट्स असतील. आपण कोणाला किती काय पाठवलं किंवा आपल्याला कोणी काही पाठवलं आहे का किंवा कोणाचा काय डेटा आहे, कोणाकडे किती फाईल्स आहेत, कोणाचे किती फ्रेंड्स आहेत, हे सगळं आपण बघू शकतो. यालाच आपण म्हणतो ओपननेस. ठीक आहे. ओपननेसच्या नंतर आपण पुढचा महत्त्वाचा पॉईंट बघूयात की हे सुद्धा त्याचाच भाग आहे, ओपननेसचाच. तुम्ही इथे बघू शकता. थोडक्यात जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला इथे आपण जे आत्ता मराठीत बोललो तेच तुम्हाला इथे सगळं इंग्लिशमध्ये दिलेलं दिसेल. चला आपण पुढचा पॉईंट बघूयात. गोल्समधला चौथा पुढचा प्रकार आहे स्केलेबिलिटी. स्केलेबिलिटी म्हणजे काय? स्केल म्हणजे आपण मोजपट्टी म्हणतो. स्केल म्हणजे एखादी गोष्ट मोजणे किंवा ते वाढवणे किंवा ती कमी करणे. आता इथे काय दिलेलं आहे तर पहिल्याच लाईनमध्ये तुम्ही बघू शकता, वर्ल्ड वाईड कनेक्टिव्हिटी थ्रू द इंटरनेट इज रॅपिडली बिकमिंग एज कॉमन एज बिंग एबल टू सेंड पोस्टकार्ड टू एनीवन एनीवेअर अराउंड द वर्ल्ड. म्हणजे एखादी गोष्ट आता जगभर अशी सहज पसरते किंवा जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून तुम्ही कोणाशी कम्युनिकेट करू शकता. विथ धिस इन माइंड स्केलेबिलिटी, नीट बघा इथून ह्या लाईनमध्ये दिलेले, scalability is one of the most important design goal for the developers of distributed systems. मग आता स्केलेबिलिटी मध्ये काय, ह्याच्यात काय काय महत्वाचं आहे ते नीट बघा. इथे या सेकंड पॅराग्राफच्या पहिल्या लाईन मध्ये दिले,
स्केलेबिलिटी ऑफ अ सिस्टम कॅन बी मेजर्ड अलॉंग विथ ॲटलिस्ट 3 डिफरंट डायमेन्शन्स. पहिलं डायमेन्शन नीट बघा, इथं फर्स्टमध्ये काय दिले, सिस्टीम कॅन बी स्केलेबल विथ रिस्पेक्ट टू इट्स साईज. म्हणजे तिथे साईजनुसार सुद्धा कितीही वाढण्यासाठी वाव असावा. म्हणजेच काय, जास्तीत जास्त युजर्स, आता उदाहरणार्थ फेसबुकचं हे पहिलं उदाहरण झालं आपलं, स्केलेबल विथ रिस्पेक्ट टू इट्स साईज. म्हणजे फेसबुक असं म्हणणार आहे का की आम्ही फक्त 1000च जणांना सर्व्हिस देतो किंवा आपण 1000च युजर ठेवतो, असं नाही होणार. तर त्यांची ही तयारी असते, दररोज हजारो लाखो जरी कनेक्ट होत गेले फेसबुकला तरी त्यांची साईज वाढत गेली पाहिजे. तर हे झालं स्केलेबिलिटीचं पहिलं अस्पेक्ट किंवा पहिलं डायमेन्शन. ठीक आहे. त्यानंतर दुसरं काय दिलेलं नीट बघा इथं सेकंड नंबरला, सेकंड, अ जिओग्राफिकली स्केलेबल सिस्टीम इज वन इन विच द युजर अँड रिसोर्सेस मे लाय फार अपार्ट. उदाहरणार्थ आता मी इथे आहे आणि मी ज्यांच्याशी कम्युनिकेट करत आहे किंवा माझा व्हिडिओ जे बघत आहे ते कदाचित जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यातही असू शकतात. तर हेच आहे दुसरं स्केलेबिलिटीचं उदाहरण की जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातल्या व्यक्तीला जगातल्या दुसऱ्या कोपऱ्यातल्या व्यक्तीशी संवाद करता आला पाहिजे. म्हणजे स्केलेबिलिटी तर काय, अंतर कितीही असलं तरी सुद्धा कम्युनिकेशन पॉसिबल असलं पाहिजे. तिसरा अस्पेक्ट काय आहे बघा, अ सिस्टीम कॅन बी ॲडमिनिस्ट्रेटिव्हली स्केलेबल. म्हणजे सिस्टीम म्हणजे काय तर डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटिंग ही कितीही वाढली तरी ती ॲडमिनिस्ट्रेशन त्याचं करता आलं पाहिजे, म्हणजे ते हँडल करता आलं पाहिजे. आता पुढचा गोल आहे, पुढचं महत्त्वाचं गोल आहे पिटफॉल्स. पिटफॉल्सचा अर्थ आहे काही अडचणी येणे, काहीतरी प्रॉब्लेम्स येणे आणि या प्रॉब्लेम्सवर आपण मात करणे. हा आहे 5वा गोल. म्हणजे कुठल्याही अडचणी आल्या तरी त्या अडचणींवर मात करण्यासाठी आपण तयार असणे किंवा डिस्ट्रीब्युटेड सिस्टीमची त्या बाबतीत आपण काळजी घेतली पाहिजे. तर यात काय काय दिले बघा, काय अडचण येऊ नये म्हणून काय काय काळजी घेतली पाहिजे. तर नेटवर्क इज रिलायबल म्हणजे विश्वास पाहिजे, त्याच्यावर विश्वासदर्शक असावं. त्यानंतर नेटवर्क इज सिक्युअर, ते सेफ असावं. 3 नंबर दिले होमोजिनियस म्हणजे एकसारखं असावं. द टोपोलॉजी डज नॉट चेंज, एकदा एक टोपोलॉजी सिलेक्ट केली की ती बदलू नका. लॅटन्सी 0 म्हणजे अडचणी 0 असल्या पाहिजेत. बँड विड्थ इज इन्फायनाईट म्हणजे स्पीड भरपूर मिळाली पाहिजे. ट्रान्सपोर्ट कॉस्ट इज 0 म्हणजे कोणाला काही पाठवायचं असेल, ट्रान्सफर करायचं असेल तर पैसे नाही लागले पाहिजेत. अँड देअर इज वन ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे हे सांभाळणारं, सिस्टीम मॅनेज करणारं कोणीतरी एकच असलं पाहिजे, मग ते व्यक्ती असो किंवा सिस्टीम असो. तर मित्र आणि मैत्रिणींनो, डिस्ट्रीब्युटेड सिस्टीमच्या गोल्सबद्दल ही होती माहिती. काही अडचण असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. फील फ्री टू कमेंट. जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.